नमस्कार. आमच्या पिढीत ना आम्हाला इसापनीती, बिरबलच्या गोष्टी, तेनाली रामा वगैरे अशा खूप अवांतर वाचन. चांदोबा हे तर अ, वाचायचो. अगदी बिल्डिंगमध्ये कोणातरी एकाकडे यायचं किंवा आळीपाळीने आम्ही आणायचो. पण चांदोबा अगदी लखतर होईपर्यंत वाचायचो त्याचे. आणि घरातनं आई-वडीलसुद्धा, म्हणजे मला आजी-आजोबा नव्हते, त्यामुळे आजी-आजोबा ज्यांच्या घरी होते ते आजी-आजोबा त्यांच्याकडून ऐकत असतील. मला आई-वडीलसुद्धा रामायण, महाभारत, पांडुरंगाच्या या गोष्टी, अशा खूप गोष्टी आम्हाला सांगायचे. आणि मला असं खूप वाटतं की आता मोबाईलमुळे मिळत असेल, मला मोबाईलचं हे नाही म्हणायचं आहे, पण जे प्रेमाने आम्हाला जवळ बसून आणि पुस्तकं वाचून जे आम्हाला हृदयात गेलं अगदी मना. आता प्रत्येक गोष्ट करताना त्या काही ना काही लिंक लागते, त्यांना एखादी गोष्ट आठवते, असं तसं ह्या वरवरच्या गोष्टी मोबाईलवर ऐकताना मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये एक आपलेपणा वगैरे नसतो. आणि त्यातही आपण हल्ली मुलांना बहुतेक इंग्रजी मीडियममध्ये घालतो आहे. इंग्रजी माध्यमामध्ये घातल्यामुळे, इंग्लिश माध्यमात घातल्यामुळे मुलांचं तसं आपल्या ह्याचं अवांतर वाचन होत नाही. कारण मुलांचा अभ्यास क्लासेसमुळे वेळ जातो. मग थोडा वेळ कुठेतरी खेळणं-बिळणं आणि गोष्टी सांगायला आजी-आजोबा, आई-वडिलांना पण वेळ नाही. आजी-आजोबा घरात नाही, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वगैरे. आणि ह्या गोष्टींमुळे मग धार्मिक गोष्टी असू दे किंवा बौद्धिक गोष्टी असू दे किंवा काही कोड्यांच्या ह्याच्यातून असेल, ह्याच्यातून ना खूप ज्ञान मिळायचं. आता माहिती मिळते. माहिती आणि ज्ञानातला हा फरक आहे. माहिती आहे पण ती कधी आणि पण ती परिपक्व ज्ञान नाही. तेव्हा ज्ञान मिळायचं. मग आताही कुठल्याही गोष्टीला प्रसंग आला की पटकन त्या गोष्टी आठवतात आणि आपल्याला कसं वागावं, एखादी आतून एक उर्मी निर्माण होते. या माहितीमुळे तसा फायदा जास्त होतो असं मला वाटत नाही. तर मला ना नेहमीच वाटतं की रिकामा वेळ मिळाला म्हणून मोबाईलवरच खेळा, झोपा काढा. ह्याच्यामध्ये वेळ घालवल्याने बुद्धीला चालना नाही मिळत. तो बुद्धीला चालना मिळेल. आपल्याकडून सृजनशीलता, म्हणजे काहीतरी नव्याने काहीतरी घडेल अशी काहीतरी कामं आपण केली पाहिजे. अगदी मी तुम्हाला सांगते ना, लादी पुसणं ही सुद्धा एक, आता मॉप-बीपमुळे तर ज्यांना खरंच, मी पण नोकरीला वगैरे होती त्यावेळेला ह्या गोष्टीला वेळ नव्हता. पण आता खरंच वेळ आहे तर मी मनापासून लादी पुसते, अक्षरशः खाली बसून पुसते. कारण ह्याने काय दोन्ही होतं, माझा शारीरिक व्यायामही होतो. मला जे अगदीच खाली बसायला वगैरे आपल्याला होत नव्हतं, म्हणजे सवय गेल्यामुळे होत नव्हतं, ते हळूहळू व्हायला लागलं. आणि आपलं अंगामध्ये एक लवचिकपणा येतो. अशी छोटी मोठी कामं आपण, कपडे तर हाता मशीनने धुण्यामुळे कपडे ब्रश मारणं, भिजवणं, हे सगळ्या कला ज्या होत्या आपल्या त्या गेलेल्याच आहेत. माझ्याकडे हे आहे इलेक्ट्रिक कटिंग मशीन, तरी मी शक्यतो, आणि आमच्या दोघांसाठी ते कटिंग मशीन मी फक्त जेव्हा जास्त करायचं असतं, जास्त प्रमाणात कांदा पाहिजे त्यावेळेला, एका कांद्यासाठी मी ते चॉपिंगचं मशीन वगैरे काढत नाही. मी स्वतः कापत, एक कांदा एक टमाटा कापायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ मग ती मशीन धुवायला लागते. मग मी तर मला स्वतःलाच वाटतं व्यायाम, योग, घरगुती कामं, पोळी सोडवणं, थोडासा मुलांबरोबर वेळ घालवणं, वेगळे जेवणाचे प्रकार करणं, झाडं लावणं, छोटीशीच कुंडीमध्ये एखादं झाड लावा, तुळस जरी लावा आणि बोला त्याच्याबरोबर थोडंसं. आणि हे सगळं केल्याने ना, म्हणजे आपल्याला
लाईव्हलीनेस येतो. आता सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहेत, माणसं घरात कमी आहेत, तर मग त्यांच्याबरोबर त्या वेळ पण आपला चांगला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालना म्हणजे तर मिळतेच मिळते, एक आतून एक उर्मी आनंदी जगण्याची ना ती खूप मिळते. आणि आपण कितीही शिकलं ना तरी धार्मिक पुस्तकातून एक आपल्याला ना विवेक मिळतो. ह्याच्यातून हे मिळतं. आपण बाकीचं आता मी मी बी कॉमची होती, मग नंतर खूप आपण अभ्यास करतो. आता तर बी कॉमला कोणी विचारतच नाही, बी कॉम म्हणजे कचरा आहे. पण या शिक्षणापेक्षा मला वाटतं की जो विवेक, जे म्हणतात ना वेळ प्रसंगाला वागायचं, हे मला ह्या इसापनीती किंवा रामायण, महाभारत, बिरबलाच्या तेनालीरामाच्या ह्या गोष्टीतून मला जास्त मिळालं. आणि अहंकार रहित कसं वागायचं, राहायचं, आणि कमी असेल त्याच्यात सुद्धा आनंदाने समाधानाने कसं जगायचं. दुसऱ्यांकडचं बघत बघत सारखं तुलना करून मी कमी आहे, मी कमी आहे हे करण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे त्याचा मी कसा जास्तीत जास्त वापर करेन. म्हणजे बघा, देवाने सगळ्यांना 24 तास सारखे दिलेले आहेत, पण मला स्वतःला वाटतं की मी वेळ उगाच दौडू नये. आणि देवाने जी मला थोडीफार शक्ती दिली आहे, आता वयोत्परे कमी झालेली आहे, पण आहे त्या शक्तीचा, आहे त्या वेळेचा दुरुपयोग करू नये. म्हणून काही ना काही नवीन करायचं. रोज काहीतरी मी प्रयत्न करते. क्रोशा कर, शिवणकाम कर, काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न कर. फसतोसुद्धा प्रसंगी माझं ते करणं फसून जातं, पण वेळ माझा अतिशय चांगला जातो. आणि मी 1 तास हास्यवर्ग, सकाळी 1-1.5 तासाचा माझा हास्यवर्ग माझ्या समवयस्कर लोकांबरोबर हसून खेळून, आणि 1 तास लहान मुलांबरोबर त्यांच्या खेळाबरोबर असं करते. पण मला असं वाटतं की आता मला संपत्ती, प्रतिष्ठा ह्या वयात काही जास्त मिळवायचं नाही आहे. त्याच्यामध्ये छान आनंदी, समाधानी, माझ्याबरोबर अजून 4 जणांना आनंद, समाधान द्यावं, हे मला वाटतं. आणि हे सगळं मला त्या आध्यात्मिक आणि बौद्धिक गोष्टीतून मला हे मिळालं असं मला वाटतं. आणि हे आमच्या पिढीमध्ये मला असावं, बऱ्यापैकी असावं. ज्यांना घरी लहानपणी चांदोबा वगैरे वाचायला मिळालं, गोष्ट सांगणारे होते, त्यांना नक्कीच ह्या गोष्टी काय मिळतं. आणि मी नवनवीन ना यूट्यूबवरचे ना डिशेस सोप्या शोधून पण काढते. बघ, एखाद दुसरी मिळाली, शोधायला म्हणून अशी बसत नाही, आली आणि मला असं वाटलं की ही आमच्या दोघांच्या तब्येतीला चांगली आहे आणि मला जमण्यासारखी आहे, तर मी जरूर करते. आणि त्याने काय होतं, थोडंसं चेंज, चवीचा बदल जरी झाला ना, तो थोडंसं बरं वाटतं. तेच रुटीन आपल्याच पद्धतीचं एक म्हणजे आम्ही कर्नाटकचे सारस्वत ब्राह्मण, मग आमच्याच पद्धतीचं नेहमी नारळातलंच ओल्या नारळाचं आणि आता नारळ पण एवढा महाग झालं आहे, तर कधीतरी कांद्यावरचं वगैरे करताना बरं वाटतं. तर असं नवीन करत राहिल्याने रोज आयुष्यामध्ये एक आनंद मिळतो. तर आपण मुलांना मराठी मीडियममध्ये न घालून त्यांना वाचन बंद केलेलं आहे, म्हणजे अवांतर वाचन वगैरे कमी केलेलं आहे. आणि तर मी तो प्रयत्न करते की ह्या मुलांना कमीत कमी फिजिकल, म्हणजे संध्याकाळचा 1 तास खेळण्यामध्ये
आणि एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहायला शिकवते. ना तर मुलं मुली एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहण्यापेक्षा भांडण जास्त करत होते. हे मी नेहमी बघायची. आणि मी नवीनच ह्या वसाहतीत आले. मला वाटलं नव्हतं की मला एवढा प्रतिसाद मिळेल, पण मला हा प्रतिसाद मिळाला. जमलं ना तर मी हळूहळू मुलांना आता ह्या सुट्टीत नाही, पुढच्या सुट्टीत दुपारच्या ना गोष्टी सांगायला सुरुवात. ॲक्च्युली दुपारी सांगू दे म्हणतात, माझी आई ओरडायची, पण आता तोच वेळ मिळेल की गोष्टी सांगणं हे सुरुवात करायचं आहे. कारण ह्याने काय म्हणते, मुलांनासुद्धा त्या गोष्टी सांगायला यायला पाहिजे आणि ती एक कला आहे. तर बघू कितपत जमते. आणि मला मुलांमध्ये राहायला आवडतं आणि मला असं वाटतं की ज्यांच्याकडे ही कला असेल, गोष्टी सांगणं, मुलांबरोबर राहणं, तर खरोखर लहान मुलांना पण तुमची गरज आहे. तर थोडा वेळ त्यांच्यासाठी काढा. आजूबाजूच्या, शेजारच्या, पाजारच्या, आपली आपली नाती तर आपण खूप जपतो, पण दुसऱ्यांच्या मुलांना पण थोडंसं प्रेम देऊन बघा. तुम्ही मजा ऐकता त्याबद्दल